मग राज ठाकरे साहेबांमध्ये हिम्मत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलावं की जर जातीय द्वेष नाहीतर या दोन विविध समाजामध्ये द्वेष जर कोणी निर्माण केला असेल तर भाजपच्या लोकांनी केलेला आहे। तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपचा जर फायदा होत असेल असेच वक्तव्य राज ठाकरे साहेब करत असतील तर राज ठाकरे साहेबांनाच विचारावं की भाजपबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्यांनी द्वेष पेरला नाही का, गुजरातची गुलामीगिरी या भाजपच्या नेत्यांनी केली नाही का, महाराष्ट्राचे प्रोजेक्ट हे तिथं गुजरातमध्ये कुणी नेले, भाजपने नेले। मग राज ठाकरे साहेबांना मला अजून एक विचारायचं आहे, गेल्या लोकसभेला तुम्ही का मोदी साहेबांच्या विरोधात बोलत होता, का बीजेपीच्या विरोधात बोलत होता, मग का त्यावेळेस बोलत होता की इथल्या युवांना हाताला काम मिळत नाही, आता तरी कुठं काम मिळालेलं आहे, उलट बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मग आत्ताचे युवक काय वेगळे युवक आहेत का, 5 वर्षात असं काय बदललं की तुम्ही आता भाजपची बाजू घ्यायला लागलाय, दिल्लीकरांसमोर दुर्दैवानं असं बोलावं लागतं की झुकायला लागलेला आहात। त्यामुळे हे जे काय आहे आता लोकांना तिथं माहिती आहे, त्यामुळे तुम्ही कोणाची बाजू घेता याच्यापेक्षा लोकच निर्णय घेणार आहे कोणाला बाजूला खड्यासारखं काढायचं आणि कोणाला निवडून द्यायचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।